राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे। यातील पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून आणखी एक प्रकरण समोर आल्यानं सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे। फलटणला निघालेल्या तरुणीवर स्वारगेट बस डेपोत अत्याचार। घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घेतला जात आहे। दरम्यान आज 26 फेब्रुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील एसटी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। पुढे आलेल्या माहितीनुसार 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती। त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली आहे। गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन बसमध्ये अत्याचार। पुढे आलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव असून तो अद्याप फरार आहे। त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे। स्वारगेट बस स्थानक शहरातील सुरक्षित बस स्थानक समजलं जातं, तर 24 तास येथून बसेस जात असतात। दरम्यान बस स्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे। स्वारगेट बस स्थानकात ही घटना पहाटे 5:30च्या सुमारास घडली आहे। स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असतानाही घटना कुणालाच कशी कळली नाही हा प्रश्न आहे। यामुळे स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सध्या आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। कालच्या घटनेसंदर्भात तुम्ही काय सांगणार? कालचे जे आहे ती तरुणी 26 वर्षाची आहे। ती आपल्या गावाला चाललेली होती आणि तिथं जात असताना ती स्वारगेटला 5:30 पावणे 6च्या दरम्यान स्वारगेट बस स्टँडला बसलेली होती। तर तिथे हा आरोपीने येऊन तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे आणि गोड बोलून तिला विचारलं की ताई तू कुठं चाललेली आहे वगैरे। त्यावर त्या तरुणीने त्याला सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे असं। तेव्हा तो म्हटला की अरे ती फलटणची बस तर तिकडे लागलेली आहे म्हणे, रात्री लेट झालेली बस अजून आहे, तर तू चल लवकर, मी तुला त्या बसमध्ये बसवून देतो म्हणे, पटकन जायचं होईल तुला। मग त्याच्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी त्याच्याबरोबर गेली। हे दिसतंय त्याच्यामध्ये गप्पा, ते दोघं बोलतायत हेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय। बसमध्ये अंधार पाहून तिनं हा प्रश्न केला की बसमध्ये अंधार कसा काय आहे, तर त्यावर त्यानं सांगितलं की रात्रीची बस आहे, लेट झालेली, लोक झोपलेले आहेत म्हणून त्याचा अंधार आहे, दिवे बंद केलेले आहेत, तू वर चढ आणि टॉर्चनं चेक कर, लोक आहेत त्याच्यामध्ये, असं गोड बोलून त्यांना ती त्या गोड बोलण्याला बळी पडून ती वरती चढली आणि टॉर्चनं पाहायला लागली। परंतु मीनवाईल हा वरती चढला, त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी तो अतिप्रसंग केलेला आहे। त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बसमध्ये बसून गावी चाललेली होती परत। तर तिच्या मित्राशी ती बोलली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर। त्यावरती ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट घेतलेली आहे, तपास चालू केला। सीसीटीव्ही फुटेज मधून आम्ही आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास 8 टीम आमच्या आता कार्यरत आहेत कालपासून। कुठेतरी बस स्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं वाटतंय? बस स्टँडची सिक्युरिटी आहे, त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथं पेट्रोलिंग लावलेलं असतं। 2 महिलाही रात्रीच्या तिथं ठेवल्या जातात की ज्या लेडीजला येणाऱ्या जाणाऱ्या मदत करतील असं। परंतु हा जो प्रसंग आहे हा बस स्टँडच्या आतमध्ये आणि एका बसमध्ये घडलेला आहे, तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होतंय ते आपण पाहू। काल ही घटना खरं म्हणजे पहाटे घडलीये, पण तिथे कुठेही याची वाच्यता झालेली नव्हती। ते आजच आम्हाला थोड्या वेळापूर्वीपर्यंत समजलं आणि आम्ही तुमच्याशी संवाद साधलाय। याबद्दल काय म्हणजे आता ही जी घटना जर त्या मुलीच्या बॉयफ्रेंड कडनं जर इथपर्यंत समजली नसती तर कदाचित ती गहाळही झाली असती, म्हणजे याबद्दल काय वाटतं तुम्हाला? घायल तर 100% होण्याचा प्रश्न नाही येत मॅडम, कारण याच्यामध्ये कंप्लेंट दाखल झालेली आहे, त्याच्यावर तपास चालू आहे, पोलीस त्याच्यावर कार्य करत आहेत, त्यामुळे तिचं कॉग्निझन्स कमी झालं असतं असं 100% नव्हतं मॅडम। परंतु कसं असतं की काही वेळेला मुलींचा पण विचार करावा लागतो। तिच्या घरच्यांचंही हे म्हणणं होतं की आमची मुलगी अनमॅरिड आहे, त्यामुळे ही गोष्ट कुठं कळली नाही पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून तर पत्रकारांना ह्या गोष्टी सांगू शकत नाही। या प्रकरणामध्ये ती व्यवस्थित आहे, फिजिकली आणि मेंटली पण ती कूल आहे। मी स्वतः तिच्याशी बोललेले आहेत, आमच्या ऑफिसर, लेडीज ऑफिसर, स्टाफ त्यांच्या कंटिन्युअस बरोबर आहे, त्यांचे स्वतःचे घरचे लोकही त्यांच्या बरोबर आहेत। धन्यवाद, थँक्यू। असल्या गोष्टी नाही विचारायचे।